बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील भूमिपुत्रांची माहिती द्या अशी मागणी मनसेने केली आहे। स्थानिक कामगारांची माहिती देणारा कायदा करा अशी मनसेची मागणी आहे। तर महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी तशी मागणी केली आहे। कर्नाटक सारखा कायदा महाराष्ट्रामध्ये करा अशी ही मागणी मनसे करते। कार्यालयाबाहेर स्थानिक कामगारांची माहिती द्या असं सांगितलेलं आहे। तर एमएनसी कंपनीमध्ये काम करणारे जे भूमिपुत्र आहेत त्यांची माहिती देणारा कायदा करा, ती माहिती द्या अशी मागणी मनसेने केली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? मनसे पुन्हा एकदा भूमिपुत्रांसाठी आग्रही भूमिका घेताना दिसते, काय अपडेट्स आहेत, काय मागणी आहे मनसेची? अगदी बरोबर आहे। मनसेने जे आहे ते राज्य सरकारला आणि खास करून राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत त्यांना पत्र लिहून असं कळवलं आहे की जसं कर्नाटक सरकारने स्थानिक भूमिपुत्रांना सरकारीच नव्हे तर फक्त प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये पण स्थानिक भूमिपुत्रांना जे आहे ते जागा द्या किंवा त्यांना त्या ठिकाणी नोकरी द्या अशा प्रकारची मागणी केली। आणि त्या मागणीमध्ये खास करून त्यांनी हे सांगितलं की जे करून पालघर, तारापूर, मुंबई, पुणे, ठाणे इथे अनेक इंटरनॅशनल कंपनीज आहेत आणि त्या कंपनीमध्ये किती स्थानिक भूमिपुत्र काम करतायत, किती बाहेरचे लोक काम करतायत अशा प्रकारची सगळी माहिती जी आहे ती कंपनीने संबंधित विभागाला आणि जी आहे बाहेर डिस्प्ले करावी त्यांच्या कंपनीच्या बाहेर, जेणेकरून स्थानिक भूमिपुत्रांना या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल कंपन्या कितीपर्यंत रोजगार देत आहेत अशी माहिती सर्व स्तरावर सगळ्यांना मिळेल। आणि त्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना मनसेने पत्र लिहिलेलं आहे। आणि हा जो नियम आहे तो सर्वात पहिल्यांदा कर्नाटकमध्ये बनलेला आहे आणि कर्नाटकने जसा नियम बनवलेला आहे तसाच नियम येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असा नियम करून सर्वच बहुउद्देशीय म्हणजे इंटरनॅशनल कंपन्यांना जो आहे तो अशी सूचना देण्यात यावी जेणेकरून स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल। निश्चितच ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही मागणी आहे मनसेची। आता या मागणीची दखल सरकार कशा पद्धतीने घेणार आणि कर्नाटकमध्ये जो कायदा आहे त्या पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।